नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं हवामान लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, उद्या 24 जानेवारी 2025चा हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. माझं नाव महादेव आहे. आज आपण महाराष्ट्रातील पावसाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार याविषयीची व कोणकोणत्या शेतकऱ्याला काय काळजी घ्यायची यावर चर्चा करणार आहे. मित्रांनो, आज सकाळपासून कोकणातील काही जिल्ह्यात हलक्या सरीची शक्यता आहे. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड सारख्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. विदर्भातील नागपूर आणि चंद्रपूरमध्येही सकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना छत्री जवळ ठेवण्याचा सल्ला सांगितलेला आहे. मित्रांनो, दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल. कोकणातील किनारपट्टी भाग मध्ये महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा आणि मराठवाड्यातील औरंगाबाद येथे वीज कडकडासह पाऊस होण्याची शक्यता आहे. वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी, कारण काही भागात रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यता आहे. नंतर मित्रांनो, आपण संध्याकाळचं हवामान पाहणार आहोत. मित्रांनो, संध्याकाळ आणि रात्री जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः म्हणजे मुंबई, ठाणे आणि पालघर येथे ग्रामीण भागात नदी नाल्यांच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावी आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावी. विशेषतः म्हणजे पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. तिसरं म्हणजे शेतकऱ्यांसाठी. मित्रांनो, शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण घेण्याची योग्य ती काळजी घ्यावी. वीज कडकड्यासह पाऊस झाडाखाली उभे राहू नका. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आजचा अंदाज इतकाच. हवामानाच्या अद्ययावत माहितीसाठी उद्या पुन्हा भेटूया. सुरक्षित राहा, सावधान राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.